शुभ वस्त्र हे प्रभू, हे शुभ वस्त्र आमच्या पावित्र्याचे प्रतीक म्हणून तू स्वीकार कर व फादर ऑनियांना पवित्र व निष्कलंक जीवन जगण्यास कृपा दे. बायबल हे प्रभू, फादर ऑनियांच्या विजन कार्याचे प्रतीक म्हणून त्या बायबलचा तू स्वीकार कर व देवाचे वचन आपल्या शब्दाद्वारे व कृत्याद्वारे निर्भीडपणे जगाला नेण्यास त्याला कृपा दे. एक हे गोडव्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे आमच्या फादर ऑर्डिनरीचे जीवन गोडव्याने भरलेले असावे आणि दुसऱ्याची जीवने सुद्धा त्यांनी गोडव्याने करावी म्हणून आपण हा केक देवाला अर्पण करूया. फुले हे प्रभू, आमच्या सुमंगळ चारित्र्याचे प्रतीक म्हणून या फुलांचा तू स्वीकार कर व फुले जशी आपल्या सुवासाने संपूर्ण परिसर प्रसन्न करतात, त्याचप्रमाणे फादरांनी आपल्या सुवासिक सदाचाराने संपूर्ण परिसर हर्षित करावा म्हणून त्यांना आशीर्वाद दे. फले हे प्रभू, आमच्या गोड वाणीचे प्रतीक म्हणून त्या फळांचा स्वीकार कर व जशी फळे आपल्या माधुर्याने आपले तोंड गोड करतात, त्याचप्रमाणे फादर ऑर्डिनरी आपल्या मधुर वाणीने सर्वांना जिंकावे म्हणून त्यांना प्रेरणा दे. भाकर व द्राक्षरस हे प्रभू, आमच्या तारणाचे प्रतीक म्हणून त्या भाकरीचा व द्राक्षरसाचा तू स्वीकार कर व फादर ऑनियांनी जगाला आपल्या ख्रिस्ती आत्म्याने ख्रिस्त शरीर परत द्यावे म्हणून त्यांना आशीर्वाद दे. अर्पण केल्यासाठी होत्या प्रभू तुझं मी अर्पण
बाबा आदराने व भक्ती भावाने हा बलिदानविधी आम्हाला साकार केला असावा. कारण जेव्हा आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो तेव्हा त्याचे कारण कार्य तू आम्हाला घडवीत असतोस. तो परमेश्वर असून सरकार राज्य करतो. प्रभू तुम्हाला असो. तुमच्या प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर त्याचा आभार मानूया. हे पवित्र विद्या तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य सर्वत्र आभार मानावे. हे आमचे कर्तव्य व आमच्या कारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आमच्या कारणासाठी त्याला तू जगात पाठविलेस. पवित्र आज्ञाच्या प्रभावाने त्याने मानव देह धारण केला आणि कुमारी पहिलेपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर घेतले. त्याने मृत्यूवर विजय मिळवला आणि पुनरुत्थित होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परत इच्छा पुरी केली व मानवजातीला परत घडवून दिले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. शिक्षण दे
साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझा आत्मविश्वासी विश्वाच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या सामर्थ्य हे तिच्या आम्हीला एक जीवनदायी ताकद व हा आनंददायक त्याला करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला प्राप्त केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. विश्वाची शरीर ग्रंथ सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही नेमितो. बहुत सर्व जगत पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेच्या आठवण आमचे परमगुरु स्वामी गणेश स्वामी आमचे महागुरु ऑस्वल्ड कार्डिनल वेद सर्व धर्मप्रियांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. Berlaku pengawasan nasional, Wiswanti Pawaya Amsa Provinsi Afrika. Kristus pada hari ini terdapat masuk ke Asri dan setelah khas Kabupaten. Dengan Kristus sampai ke Surabaya, usia kita sampai Amma Sarva Daya. Di mana berikan kalian sari Kristus hari jangan masuk jasa sebangsa awal satu tunai pada dirinya dan cara aku disediakan bangsa sampai selalu dalam orang bapti. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या कारणाच्या पुन्हा येण्याची
वर्षाची वर्षांवर जीवनाची आश्चर्य पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती आणून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैध देण्याची कृपा दे. हे तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आपण एकमेकास प्रेमाने शांती प्रकट करूया. जगाची माते दूर करणारे श्री परमेश्वराची कृपा, त्याच्या पुत्रास बोलावण्यात आलेले सर्व धन्य.
विश्वास संपल्याबरोबर नवी धर्मगुरूचा आपल्या पॅरिशमध्ये आम्ही सत्कार करतो आणि सत्कारानंतर त्याच्या आईवडिलांना जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, कोणी घरी जायचं नाही. विश्वास संपल्याबरोबर सत्कार करायचा आहे, तदनंतर 2 तास खाऊ जायचा आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हे प्रभू स्वर्गीय पाठवले तो आमचे पोषण केले आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याने मला भरून शांती व प्रेम भरले. आम्हा सर्वांना एकत्र कर. ही प्रार्थना आमच्या प्रभूद्वारे करतो. प्रभू तुम्हाला लवकर असो. सर्वस्वत परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. तुम्हाला ख्रिस्ताच्या शांती पाठवण्यात आहे.
सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे। तो दिवस साजरा करण्यासाठी आपण येथे मोठ्या प्रचंड उपस्थितीने जमला आहोत। आपली ही प्रचंड उपस्थिती दाखवते की फादर रॉनी परेरा यांचं कार्य आपल्या सर्वांशी निगडित आहे। हिंदीमध्ये एक शायरी म्हटली जाते, लम्हा लम्हा जिंदगी गुजर जाएगी, लम्हा लम्हा जिंदगी गुजर जाएगी, कुछ देर बाद ये अनमोल घडी आ जाएगी। खरंच ही अनमोल घडी आलेली आहे। नवदीक्षित धर्मगुरू रॉनी परेरा आपल्यामध्ये येत आहेत, तर आपण सर्वजण ताल्यांच्या गजरात व डीजेच्या तालावर त्यांचा आनंद जल्लोषाने स्वागत। प्रथम देवाची आठवण करतो आणि देवाच्या आठवणीने सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडतो। फादर वॉल्टर पेन यांना मी विनंती करत आहे की ते सुरुवातीची प्रार्थना या कार्यक्रमावर मागवायची आहे। आपण सर्वांनी उभे राहूया। हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, तू म्हटलेले आहेस जेथे देव किंवा तिघे एकत्र माझ्या नावाने जमतात त्यांच्या समेत मी हजर असतो। परमेश्वरा, आमची श्रद्धा आणि आमचा विश्वास आम्हाला सांगत आहे की तू ह्या क्षणी आमच्या समेत हजर आहेस। फादर रॉनी यांच्या ह्या आभाराच्या दिवशी आम्ही इथे सर्वजण जमलेलो असताना आणि हा जो कार्यक्रम आता आम्ही इथे सादर करणार आहोत त्या कार्यक्रमात तुझा आशीर्वाद असू दे। परमेश्वरा, तुझ्याच आशीर्वादाने फादर रॉनी यांना तू पाचारण केलं आणि आज ते धर्मगुरू झालेले आहेत। त्यांच्या आई वडिलांवर तुझा आशीर्वाद असू दे आणि प्रभू परमेश्वरा, या आनंदाच्या सोहळ्याच्या दिवशी आम्हा सर्वांना तो आशीर्वादित कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। धक 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 दिल ना
साथे मळीने एकच ताले साथे मळीने एकच ताले स्वागतम 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 उरनी साकलडी शेरिये पधारो उरनी साकलडी शेरिये पधारो अंतर तमनी गादिये विराजो तमने गादिये विराजो जीवन अर्पण करवा तमने अनेरी कृपा देजो अमने मेरी कृपा देजो हमने स्वागतम 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 धन्यवाद. जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत नृत्य सादर केलेल्या मुलींचं आपण अभिनंदन करूया. प्रिय भाविकांनो, आमंत्रित पाहुणे मंडळी, प्रमुख सगळ्या धर्मगुरूंनो आणि धर्मभगिनींनो, आजच्या दिवसाचा मुख्य भाग आपण आटोपून घेत आहोत. आजच्या दिवशी प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी ज्यांची नावं घेत आहे त्यांनी कृपया ताबडतोब स्टेजवर व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे. आजचे नवदीक्षित धर्मगुरू रेव्हरंड फादर रॉनी परेरा ह्यांना व्यासपीठावर घेऊन येत आहेत आमच्या धर्मग्रामाचे प्रमुख मेंढपाल रेव्हरंड फादर फ्रान्सिस मस्करेनास. आय एम रिक्वेस्टिंग फादर फ्रान्सिस मस्करेनास, नवदीक्षित धर्मगुरूंना त्यांनी व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. डीजे चालू असताना आपण टाळ्यांच्या गजरात सुद्धा स्वागत करायचं आहे फादरांचं. कल्पना असेल, काही लोकांना कल्पना नसेल, फादर अमृत यांना फक्त प्रोव्हिन्शियल म्हणतायत. संपूर्ण महाराष्ट्र सना धर्म प्रांताचे प्रांत अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली आणि गेल्या कित्येक वर्षात मला आठवतं फादर फ्रान्सिस या ठिकाणी आहेत, परंतु फादर फ्रान्सिस मार्टिन असताना त्यांचं पहिलं पाऊल या पाली धर्मग्रामामध्ये रोवलं गेलं गोड प्रवचनाने. मी फादर प्रोव्हिन्शियल फादर अमृत फोन्सेका ह्यांना मी विनंती करत आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपण जोरात टाळ्यांच्या गजरात फादरांचं आपण स्वागत करूया. नवदीक्षित धर्मगुरूंचे आई वडील माननीय श्रीयुत हरमन परेरा व श्रीमती अगस्ता परेरा ह्यांना आजच्या मान सन्मानासाठी व्यासपीठावर घेऊन येत आहेत फादर जेम्स निग्रेल. फादर जेम्स निग्रेल ह्यांना मी विनंती करत आहे की त्यांनी नवदीक्षित धर्मगुरूंच्या आई वडिलांना व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. आपणामध्ये ह्या पाली धर्मग्रामामध्ये आपण मानपत्रामध्ये त्याचा वृत्तांत वाचणार आहोत. नव धर्मगुरू आणि 10वे रत्न संत बोनावेंचरच्या मळ्यात कार्यासाठी गेलेला आहे. आमच्या सगळ्या धर्मग्रामाच्या वतीनं आमचे 26 वर्षाचा कार्यानुभव असलेले फादर गिल्बर्ट दिनीस यांना मी विनंती करत आहे. फादर एडविन गवळे यांना मी रिक्वेस्ट करत आहे की फादर गिल्बर्ट दिनीस यांना घेऊन त्यांनी स्टेजवर यायचंय. सहाय्यक धर्मगुरू फादर एडविन गवळे. नवदीक्षित धर्मगुरूंचे धर्म आईबाप श्रीमती एडना अल्मेडा सावियो अल्मेडा यांना मी विनंती करत आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
मदरीन एडना अल्मेडा, वेलकम. सावियो, आपल्या सुरनिकेतन सिस्टरच्या सुपिरियर सिस्टर करुणा ह्यांना व्यासपीठावर घेऊन येत आहेत. सिस्टर क्रिस्टिना डिसेल्वा, मी सिस्टर क्रिस्टिना यांना विनंती करत आहे की सिस्टर सुपिरियर यांना स्टेजवर घेऊन यायचं आहे. त्याचप्रमाणे कुटुंबाच्या वतीनं फादर रिचर्ड डिसिल्वा आपणामध्ये हजर आहेत. मी फादर रिचर्ड डिसिल्वा यांना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. फादर रिचर्ड डिसिल्वा. टाळ्या कमी पडत आहेत, फक्त त्या हात बांधून बसले आहेत दोघं. या ठिकाणी मी फादर नेल्सन परेरा यांचं नाव घेत आहे. फादर नेल्सन परेरा काही कामानिमित्त आपणामध्ये हजर नाहीत, परंतु आजच्या या कार्यक्रमावरती ते व्यासपीठावर असणं गरजेचं होतं. फादर नेल्सन परेरा ह्यांना सुद्धा मी विनंती करत आहे, त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांचा आदर करत आहे आजच्या दिवशी या कार्यक्रमासाठी. तदनंतर आपणामध्ये सिस्टर कुमुदिनी हजर आहेत, ज्यांनी कौमार्य पदाची 50 वर्ष थोड्या दिवसाआधी पूर्ण केली आहेत. सिस्टर कुमुदिनी यांना मी विनंती करत आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सिस्टर कुमुदिनी. आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत केक कटिंग करून. मी केक कटिंग करण्यासाठी फादर रॉनी परेरा यांना विनंती करत आहे, त्यांनी पुढे यायचं आहे. फादर रॉनी परेरा. आई वडील, आपल्याला सर्वात ठाऊक आहे मी पालिगावचा गाव पाटील बेनेडी गोन्साल्विस त्यांना विनंती करतो. फादर फ्रान्सिस. ओके, बँडवाल्यांनी मास्क वाढायचा नाही, तर आमचा डीजे तयार आहे. ओके, एक मिनिट. सो विल काउंट 3 to 1. 3, 2, 1. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. कृपया मान्यवर खुर्चीवर आसन ग्रहण करायचं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचं बंधू भगिनीनो, आजच्या मानाचे मानकरी फादर रॉनी परेरा, त्यांचे आईवडील हर्बर्ट अँड आगाथा परेरा याच्यातर्फे मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही येथे मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आज त्या ठिकाणी मी फादर रॉनी, त्यांचे आई वडील अमन आणि आगाथा आणि त्यांचे कुटुंबीय यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि फादर रॉनी यांना त्यांच्या भावी आयुष्यात त्यांच्या मिशन कार्यात प्रभू परमेश्वरा
मदत करावी अशी सदिच्छा आणि प्रार्थना करतो. आभार. परंतु अक्षररूपी काही मुलांना देऊ शकतो म्हणून प्रथम आजचं मानपत्र अनावरण आणि त्यानंतर वाचन केलं जाईल. मी जी लहान मुलं आहेत आपल्या आयांकडे माझी विनंती आहे की आपण मानपत्र वाचन चालू असताना शांतता पाळायची आहे. टाचणी पडली तरी तुमचा आवाज इथपर्यंत येता कामा नये. जे स्वयंसेवक आहेत त्यांना सुद्धा रिक्वेस्ट आहे आवाज करू नये. फादर अनावरण करत आहेत मानपत्राचं. आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. रेव्हरंड फादर रॉनी परेरा यास मानपत्र. जीवनदाता देव आपला कुंभार, प्रेम आस्था आणि जीवनाचा आधार. देवाच्या हातातील माती आपण, जीवनाला मिळाला दैवी आकार आणि देवाठाई झाले स्वप्न साकार. रेव्हरंड फादर रॉनी परेरा अखिल जगभर पसरलेल्या ख्रिस्ता सभेचे आपण एक धर्मगुरू झाला आहात. ईश्वराची सेवा आणि येशूच्या सुवार्थिक कार्याच्या स्वर्गीय मुकुटात आपल्या नावाचा पाली धर्म ग्रामाचा 12वा हिरा आपण रोवला आहात. आपण व आपल्या कुटुंबाबरोबर आम्हा पाली धर्म ग्रामस्थांचे हे सद्भाग्यच. आपलं हार्दिक अभिनंदन. देवाठाई आपणाला लाख लाख धन्यवाद. रेव्हरंड फादर रॉनी परेरा आपला जन्म 27 एप्रिल 1978 रोजी उत्तरमधील पाली गावात झाला. आपले वडील श्रीमान हरमन परेरा एक शेतकरी जे शांत, मितभाषी आणि चर्चच्या कार्यात सदैव त्यांचा सक्रिय सहभाग. आपली आई श्रीमती आगाता परेरा पालेभाज्या विकणारी पालीगावची बाई, खरी पालकरीणच. आपला एकमेव भाऊ गॉडफ्री व आपली बहीण अन्स्विता असा आपला छोटा पण देवाठाई सदैव प्रार्थनेत मोठा धार्मिक परिवार. प्रिय फादर, प्राथमिक व आध्यात्मिक शिक्षण संत जोसेफ हायस्कूल उत्तन येथे आपण पूर्ण केलं. आपला परिवार सुसंस्कृत असल्यामुळे बाळपणापासूनच आपले आई वडील आपले आदर्श बनले. पाली गावातील झालेले फादर्स व सिस्टर्स आणि पालीच्या लूर्ड्स माता चर्च मध्ये कार्यरत असलेल्या धर्मगुरूंच्या प्रभावाने
दैवी पाचारणाचा मार्ग आपल्याला दिसू लागला. शालेय शिक्षण घेत असताना आणि शेतकरी म्हणून शेतीवाडीत काम करीत असताना लहानपणापासूनच आपला संबंध जमीन मातीशी यायचा. आई वडिलांबरोबर शेतीवाडीत राबत असताना देवच आपल्याला मेहनतीचे फळ पुरवितो असा विचार करीत 10वी नंतर कॉम्प्युचन मिशनरी संस्थेमध्ये आपण प्रवेश घेतला. पहिले वर्ष लातूर या ठिकाणी अर्थातच इंग्रजी स्पीकिंग साठी घालवावे लागले. मग सेमिनरीच्या पुढील अभ्यासासाठी बँगलोरमध्ये विश्व तत्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबर आपण पदवीधर झालात. पुढे आंध्र प्रदेशमध्ये ईश्वरी तत्वज्ञानाचा आपण अभ्यास पूर्ण केला. फादर रिचर्ड डिसिल्वा, फादर जेम्स निकरे, फादर नेल्सन परेरा अशा आपल्या पारिवारिक धर्मगुरूंकडून मिळालेले बाळकडू आणि रेव्हरंड फादर पीटर आल्मेडा व रेव्हरंड फादर फ्रान्सिस मार्किस यांचे उचित मार्गदर्शन तसेच कुटुंबियातर्फे मिळालेले प्रोत्साहन आणि मदतीचे हात धर्मगुरू बनण्यासाठी खूप मोलाचे व उपयुक्त असे ठरले. लहानपणी लागलेली प्रार्थनेची गोडी व आवड, पवित्र मिस्साची ओढ, धर्मगुरूंच्या प्रभावी प्रवचनामुळे आध्यात्मिक झालेली परिपूर्णता, आपण कोण व्हायला पाहिजे असा आंतरिक आवाज आपले मन बेचैन करीत असे. युवक संघटनेत कार्यरत असताना कलागुणांच्या झालेल्या ओळखीमुळे आपला आत्मविश्वास दुणावला. आपले हे जीवन ईश्वराचेच देणे आहे आणि ते ईश्वरासाठीच अर्पण करावे म्हणून आपण धर्मगुरू बनण्याचा निर्णय घेतला. पण काही वेळा आपण गोंधळलो, खरा प्रतिसाद देण्यास घाबरत राहिले. सेमिनरी अभ्यास करतेवेळी बऱ्याच अडीअडचणी आल्या, परंतु आपले धैर्य व चिकाटी तसेच इतरांकडून वेळीच घेतलेले मार्गदर्शन आणि देवावरील श्रद्धा आपल्याला तारणदायी ठरली. लातूर व खिल्लारी सारख्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या ग्रामीण भागात मुलांच्या बोर्डिंगचे इन्चार्ज म्हणून आपण यशस्वी कामगिरी पार पाडली. कला, संगीत, गायन, नाट्यलेखन, अभिनयाबरोबर व्हॉलीबॉल, बास्केटबॉल खेळणे आणि नवनवीन गोष्टींचा शोध लावणे अशी आपली आवड आज देखील आहे. दैवी मिशन कार्यासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी जेव्हा आपल्याला संधी मिळाली तेव्हा आपण समाधानी झाला. धर्मगुरू पदाच्या या दैवी मार्गावर अनेक धर्मगुरू, धर्मभगिनी, आपले सहकारी, वरिष्ठ रेक्टर तसेच आपल्या पाठीशी सदोदित उभा राहणारा आपला परिवार आपण सदैव स्मरणात ठेवाल अशी आपली मनोकामना आहे. धर्मगुरू बनण्यासाठी कॉम्प्युचन संस्थेत दाखल झाल्यानंतर आपले सिंपल प्रोफेशन 16 मे 2003 रोजी आणि फायनल प्रोफेशन 9 मे 2009 रोजी झाले. तसेच डायकनेट म्हणजे डिकन म्हणून 28 मार्च 2012 रोजी आपल्याला अधिकार मिळाला. सज्जनांचा सहाय्यक व शहाण्यांचा मार्गदर्शक देव असतो. प्रिय फादर, देवाच्या नंदनवनात दैवी सेवा कार्य आणि येशूचे सुवार्थिक कार्य करण्यासाठी आपल्याला निरोगी आरोग्य लाभावे
देवाची कृपा, येशूची प्रीती आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी पवित्र मरियेच्या मध्यस्थीनं आपलं जीवन उज्ज्वल व सफल व्हावं आणि आपण आपणाबरोबर पालवी धर्मग्रामाचं नाव देखील अजरामत करावं हीच एकमेव प्रार्थना. आमेन. धन्यवाद फादर. ख्रिस्ताठाई आपला प्रेमळ लूट्स माता धर्मग्राम पालवी पालखी समिती उत्तर 21 जानेवारी 2013. थँक्यू अँथनी पाटील. मी आता अँथनी पाटील पॅरिस काउन्सिल सभासद यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र नवोदित धर्मगुरूंना सुपुत्र करावं. धर्मग्रामाच्या वतीनं मी फादर प्रमुख धर्मगुरू फादर फ्रान्सिस मस्करनेस यांना विनंती करत आहे की त्यांना शाळा श्रीफळ देऊन त्यांना आता नवदीक्षित धर्मगुरूंना त्यांनी सन्मानित करायचं आहे. प्रमुख धर्मगुरू शाळा श्रीफळ सन्मानित करत असताना आपण जोरात टाळ्यांच्या गजरात फादरांचं आपण अभिनंदन करायचं आहे. सहाय्यक धर्मगुरू फादर एडविन गवळ्या हे त्यांना आपल्या धर्मग्रामाच्या वतीनं पूर्ण फुलाची पाकळी भेट देत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. फादरांचे आई वडील अभिनंदन करत आहेत आई वडिलांचं. आपण जोरात टाळ्या वाजवायच्या. महाराष्ट्र धर्मप्रांताचे प्रमुख माननीय फादर अमृत फनसेकर यांना विनंती करत आहे की त्यांनी त्यांचं या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं. आमच्या या सत्कार समारंभाची सत्कार मूर्ती नवनिर्वाचित आणि नवोदित रेव्हरंड फादर रॉनी परेरा, त्यांचे आई वडील, प्रमुख धर्मगुरू फादर फ्रान्सिस आणि विधीवरील सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, आमचे कॅपुचियन धर्मगुरू, तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व धर्मभगिनी, फादरांच्या आप्तस्वकीय पाहुणे मंडळी, विशेष करून CFC ग्रुप, सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि तुम्ही आमच्या ह्या फादरांच्या आभाराच्या बलिदानामध्ये, निष्ठा बलिदानामध्ये सहभागी होऊन फादरांसाठी प्रार्थना केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आमच्या तिन्ही फादरांचे आभाराची मिसा कालच झालेली आहे आणि आज फादर रॉनी यांनी त्यांची आभाराची मिसा ठेवलेली होती आणि धर्मगुरूंनी आभाराची मिसा करणे आणि त्या आभाराची मिसाला त्यांचे जवळचे जे आहेत त्यांनी मिसा बलिदानामध्ये प्रबोधन देणे हे आमच्या प्रत्येक धर्मगुरूंचं स्वप्न असते. खरे पाहता फादर रॉनी आणि फादर लॉन्जॉयनस हे आमच्यामध्ये फॉर्मेशनमध्ये होते. नंतर वेगळ्या अनुभवासाठी त्यांना आंध्र प्रदेश येथे आमचे जे फ्रान्सिस्कन संस्था आहे त्यांचं फॉर्मेशन हाऊस आहे तिथे ठेवण्यात आलेलं होतं आणि दोघेही त्या अभ्यासामध्ये उत्तीर्ण होऊन त्यांचं हे स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे. संत डॉन बॉस्को यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर धर्मगुरू अथवा धर्मभगिनी होणं हे परमेश्वराने प्रत्येक कुटुंबाला दिलेलं लाखामोलाचं वरदान आहे आणि आज परेरा ह्या कुटुंबाला परमेश्वराने हे लाखामोलाचं वरदान दिलेलं आहे. त्यांचा पुत्र आणि धर्मगुरू म्हणून त्यांच्या डोळ्यादेखत पाहिलेला आहे. संत अगस्टिन यांच्या आईने त्यांना सांगितलेलं होतं, माझ्या पुत्रा, तू जेव्हा वेदीवरती जाशील, कदाचित मी तिथे नसेल, परंतु तेव्हा तू जेव्हा वेदीवाशी जाशील, वेदीवरती चढशील, तेव्हा माझ्यासाठी प्रार्थना कर. आणि धर्मगुरूने आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या श्रद्धावंतांसाठी प्रार्थना करून आकाशातून परमेश्वराचा आशीर्वादाचा वर्षाव करणे हे लाखामोलाचं आहे, हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न धर्मगुरू सादर करत असतात. आज फादर रॉनी आपल्या पुढात आहेत, परमेश्वराच्या रूपात आहेत. त्यांच्या हातून आमच्या संस्थेची आणि परमेश्वराची लोकांची सेवा घडावी ह्याच सदिच्छा, शुभेच्छा. गॉड ब्लेस. आणि त्यांची नियुक्ती जवळच आहे.
नित्य सहायक माता चर्च इथे ते सहायक धर्मगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. ओके फादर अमृत फलसेका आपल्यामध्ये हजर आहेत. संत बोनावेचे संस्था फादर लिओ डिमांटी मध्ये आलेले आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आपल्यामध्ये हजर झालेले आहेत काउन्सिलर, चौथे काउन्सिलर. थँक्यू फादर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हटलेले फादर म्हणजे आपले भूमिपुत्र फादर रिचर्ड डिसिल्वा. फादर रिचर्ड डिसिल्वा आपल्यामध्ये आहेत आणि सध्या ते मायनर सेमिनरीचे रेक्टर आहेत. मी त्यांना पुढे आणून आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही येऊन आपल्या फादर रॉनी परे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करावं. थँक्यू. रॉनी परेरा म्हणजेच माझे भाऊ मिस्टर आणि मिसेस अगस्ता आणि हिरमन परेरा यांचे सुपुत्र गॉडफ्री आणि अस्विता आणि अश्विनी यांचे बंधू आणि आपल्या पाली धर्मग्रामाचे पाली गावाचे भूमिपुत्र फादर रॉनी परेरा तुमचे आजच्या ह्या शुभदिनी आम्हा सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन. फादर अमृतने नुकताच डॉन बॉस्को विषयी काहीतरी सांगितलं. मी फ्रान्सिस ऑफ असिसीचा संत फ्रान्सिस याच्याविषयी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आजच्या दिवशी 500-550 वर्षा अगोदर फ्रान्सिस नावाचा तरुण आपलं घरदार जग सर्व काही सोडून देवाच्या मागे गेला सेवा कार्यासाठी. आणि संत पाद्रे पियो असं म्हणतात की 550 वर्षानंतर सुद्धा आज जगामध्ये तरुण असे आहेत की ते जग सोडायला घरदार सोडायला तयार आहेत. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याकडे आपल्यासमोर फादर रॉनी यांचं आहे आणि तिथे बसलेले 3 धर्मगुरू यांचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांसाठी आजचा हा गर्वाचा आनंदाचा दिवस आहे. कारण आपल्या भावाचा गुरुदीक्षा विधी आपण साजरा केलेला आहे. त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या ह्या गुरुदीक्षेच्या प्रवासामध्ये त्यांना अनेक खडतर प्रवासांना सामोरे जावं लागलं, परंतु त्यामध्ये तुम्ही सर्वांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना हातभार लावलेला आहे. म्हणून ते आजचा हा आनंदाचा दिवस पाहू शकले. म्हणून आजच्या दिवशी मी कुटुंबाच्या वतीनं तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. संपूर्ण कॅपुचिन संस्थेचे आभार मानतो. त्यांचे सर्व भाऊ बंधू त्यांनी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आजच्या ह्या पायरीवरती पोहोचवलेलं आहे. आणि फादर रॉनी, आमच्या सर्वांची प्रार्थना तुमच्यासाठी एकच आहे आणि ती म्हणजे आम्ही तुमच्यासाठी गाऊन दाखवणार आहोत. ओके, तर राहो में काटे अगर हो रुकना नहीं साथ चलना. तुम्ही का सगळ्यांनी येसू तेरे साथ है ये तो विश्वास करना. पुन्हा एकदा सगळ्यांनी संसार के अंत तक ओ तेरे साथ है. सर्वांनी राहों में काटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. यीशु तेरे साथ है ये तो विश्वास करना. गॉड ब्लेस यू. थँक्यू. धन्यवाद फादर रिचर्ड डिसिल्वा.